नमस्कार, मी सुवर्णा जोशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तीव्र धरण फुटीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बहुचर्चित टेमघर धरणाची गळती पूर्णपणे थांबवल्याचा दावा जलसिंचन विभागाने केलाय. एवढंच नाही तर यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरवणार असल्याचं पाटबंधारे विभागाने स्पष्ट केलंय. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. पण धरणाची गळती खरोखरच थांबली आहे का याची पोलखोल करणारा हा न्यूज 18 लोकमतचा ऑन स्पॉट स्पेशल रिपोर्ट. टेमघर धरणाची गळती हा खरं तर पाटबंधारे खात्यासाठी सर्वाधिक डोकेदुखीचा विषय बनला होता. कारण दरवेळेस पावसाळा आला की चॅनेलवाले जाऊन त्यांची बातमी करणार आणि हे धरण पुन्हा चर्चेत येणार हे जणू समीकरणच बनून गेलं होतं. म्हणून मग सरते शेवटी गेल्या वर्षी या धरणाच्या दुरुस्तीसाठी शासनातर्फे खास 100 कोटींची तरतूद करण्यात आली. हे धरण ग्राउंटिंग तंत्राद्वारे दुरुस्त करण्यात आलं. गेले वर्षभर सुरू असलेलं डागडुजीचं काम आता पूर्ण झालं असून हे धरण आता पूर्णपणे सुरक्षित असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मोठ्या प्रमाणामध्ये गळती होती. साधारणपणे 2500 लिटर प्रति सेकंद एवढं त्या गळतीचं प्रमाण होतं. गेल्या 2 वर्षामध्ये या धरणावर मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक दुरुस्तीची कामं करण्यात आली आणि या धरणाची आजची जर गळती बघितली तर साधारणपणे 210 लिटर प्रति सेकंद एवढी आहे. पाटबंधारे अधिकाऱ्यांनी थेट टेमघर धरणाच्या साईटवर नेऊन धरणाची गळती कशी कमी झाली आहे हे दाखवण्याचाही प्रयत्न केला. ग्राउटिंग आणि मृदू भागाचा जो पृष्ठभाग आहे त्याला आपण शॉर्टक्रीट असे 2 आपण तंत्रज्ञान याला आपण सध्या वापरलेले आहे. त्याच्यापैकी ग्राउटिंग जे आहे ते ग्राउटिंग याचा अर्थ याच्यामध्ये फोर्सफुली सिमेंट आणि इतर जे काही फ्लायस असेल, सिलिका असेल याचं आपण इंजेक्शन याला दिलेले आहेत. आपण त्याची घनता वाढवलेली, ज्या काही पोकळ्या होत्या मूळ बांधकामामध्ये त्या भरण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. याच्यामध्ये टेमघर धरणाच्या गळती प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात खरं तर यापूर्वीच गुन्हे दाखल होऊन कोर्ट केसेसही सुरू झाल्यात. पण एवढी वर्ष झाली तरी धरणाची गळती नेमकी कशामुळे होतीये हे कुणाला समजत नव्हतं. अखेर जेव्हा दुरुस्तीचं काम हाती घेतलं तेव्हा या धरणात ग्राउंटिंगचं काम पूर्ण न होताच पाणी साठवलं गेल्याचं समोर आलं. त्यामुळे ही गळती होत असल्याची गंभीर बाबही कळली. अखेर वर्षभराच्या प्रयत्नानंतर ही डागडुजी पूर्ण झाली असून यावर्षी धरणात पाणी साठवायला सुरुवात झाली आहे. भिंतीखाली आपल्याला अधिकाऱ्यांनी दाखवले की त्यांनी कशा पद्धतीने ग्राउंटिंगचं काम केलं आणि या धरणाची गळती जी आहे ती पूर्णपणे थांबवलेली. पण प्रत्यक्षात तसं नाही आहे चित्र. ज्यावेळेस आम्ही धरणाच्या भिंतीवरती आलो त्यावेळेस आपण पाहू शकतो पाणी साठ्याच जो आहे तो अतिशय खालवलेला आहे. म्हणजे अजून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीच आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जे दावे केले दुरुस्तीचे ते त्यावेळेस स्पष्ट होतील ज्यावेळेस धरण पूर्ण क्षमतेने भरेल. त्यामुळं आशा करूयात, आपण अपेक्षा करूयात की धरण पूर्ण भरल्यानंतरही गळती थांबेल आणि इथले लोक जे आहेत निश्चिंत होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.